बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते। थोडाच वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला। यामध्ये त्यांनी मेट्रो कारशेडचा मुद्दा अहंकाराचा नाही असं त्यांनी म्हटलंय। असं म्हणत त्यांनी विरोधकांना देखील उत्तर दिलंय। आरेमध्ये केवळ एकाच मेट्रोसाठी कारशेड होणार होतं, पण आता कांजूरमार्ग येथे 3 मेट्रोसाठी कारशेड होणार आहे। केंद्राबरोबर चर्चेतून वाद सोडवण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तर विरोधकांना प्रकल्पाचं श्रेय द्यायला तयार असल्याचं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कांजूरची जागा आपण एवढ्यासाठी घेतली की आरेला फक्त मेट्रो 3 ची कारशेड होणार होती। कांजूरला मात्र 3, 4 आणि 6 ह्या 3 लाईन्सच्या कारशेड आपण तिकडे करू शकतो। आपण जर का विकास म्हणणार असू तर आरेमध्ये केलं तर पुढच्या 5 वर्षांमध्ये हे कमी पडणार आणि कांजूरला केलं तर पुढच्या 50 ते 100 वर्षांमध्ये आपण हे वापरू शकणार। तुम्ही निर्णय सांगा मला। ज्या ज्या वेळेला इतर केंद्राचे प्रकल्प येतात तेव्हा आपण खळखळ न करता जमीन देतो। मग ही जमीन भले केंद्राची असेल नसेल त्याचा वाद हा सोडू शकतो आपण। काही बिल्डर तिकडे गेलेले आहेत, पण वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची? मग वाद सोडवणार कोण आणि कोणाच्या घशात ती जागा जाणार? बिल्डरच्या। जे आम्ही करतोय अहंकार आहे का उपयोग आहे? शेवटी माझं कर्तव्य आहे, मी राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर माझ्या राज्यासाठी माझ्या जनतेच्या हितासाठी पुढच्या 5, 50, 100 वर्षासाठी जे उपयुक्त राहील ते करणं हे मी मुख्यमंत्री म्हणून करणार। ह्याच्यात चूक काय मी चूक करतोय? माझं तर विरोधी पक्षाला एक आवाहन आहे आज ह्या माध्यमातून करतोय की चला या, आम्ही तुम्हाला ह्याचं श्रेय द्यायला तयार आहोत की तुम्ही कांजूरचा प्रकल्प तुम्हालाही माहिती आहे, ह्याच्यामध्ये एक तर केंद्र सरकारने ही जागा ह्याच्यात आता त्याच्यामध्ये किचकटपणात मी जात नाही कारण त्याचे कागदपत्र दोन्हीकडे आहेत। आम्ही आमची जागा म्हणतोय त्यालाही आधार आहे, तुम्हाला काही आधार असेल तुम्ही घ्या, मध्ये कोणी बिल्डर असेल ते करा, पण माझं विरोधी पक्षाला म्हणणं आहे चला तुम्ही हा प्रश्न सोडवा कारण हा प्रश्न तसा बसलो तर सुटू शकतोय। तुम्हाला मी काही वेळापूर्वी आम्ही याविषयी भाजप आणि काँग्रेसची भूमिका जाणून घेतली। त्यासाठी भाजपचे राम कदम आणि काँग्रेसचे राजू वाघमारे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। की मुंबई सारख्या शहराची स्थिती दिल्ली सारखी होऊ नये, कारण दिल्लीचं जे पोल्युशन आहे, आज आरे कॉलनीचा जर तुम्ही परिसर बघितलात तर आरे कॉलनी या मुंबईचा पूर्णपणे फुफ्फुस आहे आणि या फुफ्फुसाला जर तुम्ही कॅन्सल रद्द करताय तिकडे कारशेड उभारताय, पण या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने जर आपण कारशेड उभारायचा प्रयत्न केला तर या मुंबईकरांच्या आरोग्याचं काय की ज्याचे परिणाम आता नसले तरी तुम्हाला 5 ते 10 वर्षात भोगावे लागतील। त्याच्यामुळे आरोग्याचा विचार करणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंटचा विचार करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी हा निर्णय घेतलाय। मिठागराची जी जागा आहे ती जागा तर अशीच पडू नये, ते माळरानासारखी जागा आहे, ना तिकडे मीठ तयार होत ना काय तयार होत। पण केंद्रातल्या भाजपला त्या मिठाच्या जागेवर हक्क सांगून त्यांना काय मिळवायचंय? तुम्ही उत्तर द्या। केंद्रातल्या भाजपला मिठाच्या जागेवर हक्क सांगून काय मिळवायचंय? कदम साहेब उत्तर द्या। कदम साहेब माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा बोला। केंद्रातल्या भाजपला मिठागराच्या जागेवर हक्क सांगून काय मिळवायचंय असा प्रश्न वाघमारेंनी विचारलाय। मुळामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे का वाघमारेंकडे की ज्या आरेच्या जमिनीवर जे सर्वोच्च न्यायपालिकेने पूर्णपणे ज्या गाईडलाईन दिल्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण मैदान तयार झालंय, एक पानाचं देठ सुद्धा तोडायचं नाही असं असताना तुमचा अट्टहास जी डिस्प्युटेड जागा आहे, आणि हे आम्ही नाही म्हणत आहे, शौनक समिती जी तुम्ही नेमली त्या समितीच्या अहवालामध्ये आहे की ही कांजूरमार्गची जागा फिजिबल नाही। आता म्हणा की तेही मूर्ख आहेत,